नितीन ऐक ना. काय तुला माहिती काही कसलं रे काय तुझा हाच एक प्रॉब्लेम आहे. तुला काहीच माहित नसतं. काय बोला ती बोलणार आहो सरळ सरळ गोष्ट माझ्याविषयी माहिती आहे तुला काही? सगळं माहिती तू काय माहित नाही म्हणजे माझा परवाच्या दिवशी साखरपुडा आहे. माहिती आहे तुला? ती मामा असंच म्हणलेत. अरे मला माहिती सगळं काहीच नाही आलं. हे बघ ज्यावेळेस मुलं बघायला येते मी त्यावेळेसही तुला बोलले होते की मुलं बघायला येतात. तू काय बोलला? नाही आम्हाची पोरगी वयात आली तर ते बघतात चालूच राहतं. तेव्हाही मी तुला सांगितलं होतं की तू ये घरी बोल पण तू तेव्हाही बोलला नाही. आणि आता ही वेळ आली आहे अक्षरशः मला साखरपुडा आहे परवा तरी तू तेच बोलतोय का? अरे मामा मामीवर बोलतो मी अजून कायच काय नाही. आपलं सगळं व्यवस्थित झालं. हे बघ आधीच मी तयार नव्हते. मला प्रेमात पडायचं नव्हतं. मला ह्या भानगडीमधला त्रास मला करून घ्यायचा नव्हता. तू फोन केले तू मेसेज केले तू सगळ्या गोष्टी केल्या आणि माझं आज इतकं प्रेम आहे तुझ्यावर की मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. अरे मी पण नाही जगू शकत. आपलं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे मला पण माहिती. तू प्रेम आहे आहे एवढंच म्हणणार फक्त. माझं लग्न दुसऱ्यासोबत झालेलं चालेल का तुला? नाही. मग कधी बोलणार तू घरी सांग ना. तू पुढे मी आलोच. मोटर फिटर सगळं बंद करून येतो. दार धरतो थोडं राहिलं होतं बंद करतो. माझं लग्न झालं ना तुला तसंच मरावं लागेल आणि तू पूर्ण आयुष्यभर काहीच नाही करू शकणार आणि मीही दुसऱ्यासोबत सुखीने राहू शकणार. कळतंय तुला मी काय बोलतेय? हा कळतंय. नको त्रास करून घेतो. ऐक बरं जा बरं व्यवस्थित. हे बघ आधी एक तर तू स्वप्न दाखवलं तू रंगवल्या गोष्टी तू मला बायको म्हणून स्वीकारलं. जेव्हा मी नवरा म्हणून स्वीकारायला लागले तर आता मला दुसऱ्याची बायको व्हायची वेळ आली आहे. हे काय? डोळ्याला पिळायला पाणी आलं लय कसं तरी होतं बघ तुम्हाला. बोलतो बरं मामा बरोबर. ऐक ना तू माझं एवढंसं पाणी आता सध्या पावत नाही ना पण लग्न दुसऱ्यासोबत झालं ना आयुष्यभर मी अशीच रडत राहील. कळलं तुला? नाही काय म्हणणार. तुला काहीतरी करावं लागेल. आता वेळ खरंच खूप पुढे गेली आहे. साखरपुड्यासाठी सगळी तयारी ऑलमोस्ट होत आली आहे. कपडे घ्यायला घेऊन गेले असते मामा असं. मला तुला कसं नाही कळत रे मी काय म्हणते? तू काय नाही समजत? तू फक्त हेच करत बस. शेतीचं हे काम शेतीचे ते काम ही वीर माझं ते माझं काय नाही ऐकायचं मला. तू बी माझी शेती बी आपलीच आहे सगळं माझंच आहे. मामा मामी बी माझेच आहेत. पण तू का नाही समजत मला? तू नको टेन्शन घेऊ बरं का. एक तर तुला कसं तरी वाटलं की मला लय कसं तरी होतं म्हणून. हे बघ खरं सांगते माझं लग्न दुसऱ्यासोबत झालं मी ह्याच विहिरीत जीव देईल आणि ह्याच विहिरीत. गप्प तू जीव द्यायचं तसलं बोललो का एक तर लय होतं बरं का मला. तुझा बरं मी आलो पुढं हे सगळं बंद करून. कधी येतो लगेच येतो बंद करून मग सगळं. मी सांगेल नाही तर पप्पांना. नाही 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 मी सांगतो. आधी असं जर कळलं तर अवघड वाटतं वेगळंच वाटतं. ती मी बोलतो ना माझी जीव म्हणून. अरे पण तू बोलण्यासाठी अख्खे 4 महिने गेले. मी तेव्हापासून सांगते तुला तू काहीच नाही केलं आतापर्यंत. हे तुला का नाही कळत? बरं मी येतो ना आता. तू पुढं तर हो. लवकर आला पाहिजे. तू बघा खरं सांगते माझं लग्न दुसऱ्यासोबत झालं ना मी राहणार नाही. येतो ना ऐकणार राहतो पुरी जा ना. आलो मी लगेच. लगेच